संपूर्ण जगभरात जवळपास 3000 पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती मिळते। यानंतर बघणार आहोत आपण राज्यातली बातमी कांद्याबद्दलची। बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडल्यानंतर शेतकरी रस्त्यावर उतरले होते आणि लासलगाव पिंपळगाव मार्गावर त्यांनी रास्ता रोको सुद्धा केला। नाशिक जिल्ह्यामध्ये 19 बाजार समिती आहेत, त्यातल्या 15 प्रमुख आहेत आणि 4 उपबाजार समिती आहेत। 8 बाजार समितीतला कांदा लिलाव केला जातो, त्यामधल्या 4 बाजार समितीत आज लिलाव बंद पाडण्यात आला आणि याचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी बुधवारी एक ट्विट केलं होतं की निर्यात बंदी उठवण्यात येणार आहे, तसे संकेत त्यांनी दिले होते। मात्र आता त्यानंतर 6 दिवस उलटून गेलेत, पण याबद्दलचा GR याबद्दलची अधिसूचना काही काढण्यात आलेली नाहीये आणि म्हणूनच या संतापलेले शेतकरी रस्त्यावर उतरले, कारण आज कांद्याच्या भावामध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली। त्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी हे लिलावच बंद पाडले। शनिवारच्या तुलनेत आज 332 रुपयांची घसरण पाहायला मिळाली कांद्याच्या भावात, तर गुरुवारच्या तुलनेमध्ये जवळपास 650 रुपयांची घसरण पाहायला मिळाली। त्यामुळे साहजिकच कांदा शेतकरी संतप्त झाले होते। त्यामुळे मनमाडमध्ये रास्ता रोको करण्यात आला, लासलगावमध्ये आणि जेवल्यामध्ये सुद्धा, जिथे मुख्य सगळ्या कांद्याच्या बाजारपेठा आहेत, कांदा उत्पादक शेतकरी जिथे मोठ्या प्रमाणात आहे, या 3ही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला। आणि याबद्दलच नाशिकमधल्या या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे तेही बघूयात। नाशिकचा कांदा प्रश्न चांगलाच पेटलाय। नाशिक जिल्ह्यातल्या 15 बाजार समिती ज्या प्रमुख आहेत, त्यातल्या 4 प्रमुख बाजार समितीमधले कांदा लिलाव ठप्प झालेले आहेत। शेतकरी अत्यंत आक्रमक आहे। महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे सगळे जण शेतकऱ्यांच्यासाठी आक्रमक झाले आहेत। हे सगळे ते शेतकरी हे कांदा उत्पादक अत्यंत चांगल्या प्रतवारीचा कांदा खरतर या ठिकाणी येत असतो। शेतकरी अत्यंत आक्रमक आहे। खरतर केंद्र सरकारने, मला एक सांगा, केंद्र सरकारने ट्विटरवर तर कमीत कमी कांदा निर्यात बंदी उठवल्याचं सांगितलं, मग आज आंदोलन का? 5 दिवसापूर्वी रामविलास पासवान यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी 5 दिवसापूर्वी आम्हाला सांगितलं की आम्ही निर्यात बंदी उठवतोय आणि शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळेल, परंतु 5 दिवसापासून कुठल्याही प्रकारची निर्यात बंदी उठवली आणि निर्यात शुल्क सुद्धा त्यांनी कमी केलंय। काय केलंय? कुठल्याही प्रकारचा GR व्यापाऱ्यांना नाही। शेतकऱ्याकरता बाजारभाव हमी भाव देना चाहिए आणि ये जे 1 रुपया 2 रुपया शुल्क जोर शुल्क पाहिजे आणि तातडीने निर्यात उठवली पाहिजे। शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक कांदा हे नगदी पीक आहे। आज कुठंतरी आजपर्यंत शेतकरी हा अवकाळी पावसालाच सामोरा जातोय, त्यातून कुठंतरी हे कांद्याचं पीक आजमावून आणि थोडं थोडं करून ती शेतकरी आज मार्केटला येतोय। त्यात केंद्र सरकारने आज अशी घोषणा केली का निर्यात बंदी आम्ही उठवू। 4 दिवस झाले तर निर्यात बंदीचा कुठलाही कार्यवाही झालेली नाही। त्यांचं कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन आलं नाही का बाबा निर्यात बंदी उठवली, तर कशा प्रकारे उठवली त्याचं नोटिफिकेशन आल्यामुळे ज्यांनी व्यापाऱ्यांनी माल खरेदी केला तो माल काळ्यावरती पडलाच आहे। परंतु बाजारामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आवक आणण्याचा मुख्य उद्देश असा का निर्यात बंदी केली आपल्याला बाजारभाव चांगले भेटतील। आज नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली, त्याचा परिणाम निश्चित असा झाला की आज 1200 ते 1500 मार्केट निघालं। आज जर सरकारने निर्यात बंदी उठवलीच असती, आज पाकिस्तानचा माल निर्यात पूर्ण बंदी आहे, आज कोरोनामुळे चीनचा माल जात नाही आहे, आज भारताला मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात म्हणजे कांदा आयात करण्यात निर्यात करण्यामध्ये मोठा चान्स आहे, परंतु सरकार कुठल्या प्रकारचं डिसिजन ताबडतोब घेत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक।